नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहे विचारवेध मराठी साहित्य संमेलनाचे माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर रामदासजी चौरे सर. सर, आज तुम्हाला भेटून आनंद झाला आणि नमस्कार. आणि मला अशी माहिती सांगा की हे संमेलन अमरावतीला आयोजित केलेलं आहे आणि तुम्ही पुण्यावरून या संमेलनाकरता, तर या संदर्भात विचारायचं झालं तर साहित्य संमेलनातून साहित्याची जी मेजबानी असते याचा समाज मनाला काय फायदा होतो? खूप मार्मिक प्रश्न विचारलाय तुम्ही. मुळात साहित्याविषयी असं बोललं जाते, जे हिता ते साधी ते साहित्य. साहित्यामध्ये मानवी जीवनाचं हित आहे, समाधान आहे. आज जगामध्ये खूप प्रगती झालेली आहे, पण माणूस समाधान हरवून बसला आहे. साहित्य मात्र आपल्याला ते देते. विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे आता शब्दशः अर्थ हातच घ्यावे असं नाही आहे. त्याच्या हातामध्ये जो दातृत्वाचा गुण आहे तो घ्यावा. आणि साहित्य हे माणसाला खूप काही अप्रत्यक्षरित्या देत असते. प्रत्यक्षात देणगी पैसा वगैरे दिल्यापेक्षा हे साहित्यातलं दान हे खूप मोठं असते. ते शब्दात मांडता येत नाही, पण शब्दाशिवाय तरी कसं मांडावं म्हणून मी नाईलाजानं शब्दातच बोलत आहे. साहित्य खूप देते. संत साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य आणि जनसाहित्य हे साहित्याचे विविध प्रवाह आपल्याला या विदर्भाच्या मातीत दिसतात. आणि हे सगळे साहित्याचे प्रवाह माणसाला भरभरून देत असतात. आणि म्हणून हे साहित्य संमेलन या ठिकाणी या विदर्भाच्या मातीत होत आहे. तसं पाहाल तर विदर्भ हा खूप समृद्ध आहे. इथं दैन्य दिसेल, दारिद्र्य दिसेल, दुःख दिसेल, पण या सर्वांवर मात करून माणूस समाधानानं जे सुखानं जीवन जगतो त्याला कारण साहित्य आहे. ही संतांची भूमी आहे. विदर्भभू विशेषा सरस्वती जन्मभूमी म्हणजे ज्ञानीजनांची भूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक ठिकाणी म्हणतात, है संत दुनिया में जगे तबई रे दुनिया खड़ी, उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. कितना जगत में पाप है जो अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जग आज तक नहीं ढला. आणि म्हणून संतांची भूमी आहे, ज्ञानीजनांची भूमी, या भूमीमध्ये संमेलन होत आहे. मी पुण्यावरून जरी येत असलो असं जरी आपलं सर्वांना वाटत असलं, पण मुळात मी विदर्भातलाच आहे. विदर्भाच्या मातीमध्ये जी दानशूरता आहे, जे आदरातिथ्य आहे, ते क्वचितच कुठं आढळेल. आणि या दानशूर वृत्तीमुळे आणि आपल्या या धोरणामुळे, आपल्या विचारामुळे आपण दारिद्र्यावर सुद्धा मात करू शकतो. हा जगाला महत्त्वाचा संदेश आहे. सर, या साहित्य संमेलनाच्या चळवळीत जे नवोदित कवी असेल, साहित्यिक असेल, पत्रकार असेल, लेखक असेल, विचारवंत असेल, तर यांना जोडून घ्यायचं असल्यास, यांना सहभागी करून घ्यायचं असल्यास काय पद्धती असते या संदर्भात? काही नाही, स्वतःची वाट निर्माण करायची असते. तिथं यायचं आणि तिथं इतकं अप्रत्यक्षरित्या समाज प्रबोधन होते की आपली वैयक्तिक बांधणी होते. थांबायचं नाही, चालत राहायचं. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, जरा न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे, बांधून शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे. जसे डॉक्टर नरेशचंद्र काटोडे यांनी शून्यातून एवढं मोठं विश्व घडवलं आहे. साहित्य माणसाला खूप काही देते, सर्वांना सामावून घेते. उत्तम साहित्यिक होण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. लेखकाची अनुभूती विश्व, लेखकाची जीवनदृष्टी, लेखकाची सर्जनशीलता, या तीन गोष्टी जर आपल्या ठिकाणी नसल्या तरी आपण अनुकरणप्रिय असतो. त्या आत्मसात करू शकतो. त्या जर आपण आत्मसात केल्या आणि त्या दिशेनं, त्या वाटेनं आपण जर वाटचाल केली तर आपल्याला खूप काही मिळू शकते. आपण आपली स्वतःची वाट निर्माण करायची असते. पत्त दीप भाऊ असं म्हटलंय, स्वतःची वाट स्वतःच निर्माण करा. चार लोकात आपण जेव्हा वावरतो, बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर येतात, आपण डोळ्यांनी पाहतो आणि तेव्हा आपलं न कळत आपल्या ठिकाणी प्रगल्भता येते, विचार विमर्श होतो, चर्चा होतात आणि त्यातून आपली बांधणी होते. साहित्याने जगाला आकार दिलेला आहे. ही तर संतांची भूमी आहे, ज्ञानीजनांची भूमी आहे. तिथं अशक्य आणि इम्पॉसिबल शब्दच नाही. व्हॉट इज इम्पॉसिबल? इम्पॉसिबल वर्ड इज इन फुल डिक्शनरी असं म्हटलं जातं. आणि म्हणून ही सामाजिक बांधिलकी पत्करून आपण सर्वजण या वाटेनं जाऊया, एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू सुबंध असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच सर, साहित्य हे जीवन जगण्याचा आधार आहे. आणि साहित्यातून अनेक परिवर्तन होतात आणि साहित्यातून त्या परिवर्तनातून अनेक लोकांना योग्य तो मार्ग मिळतो. हे असे साहित्य संमेलन असतात. या साहित्य संमेलनाला अमरावतीमध्ये सर सहभागी होणार आहे आणि आपण सुद्धा सर्व प्रेक्षकांनी याच्या साहित्याच्या प्रेमी वर्गांनी
त्या साहित्य संमेलनात सहभागी व्हावं असं सरांच्या वतीनं मी आवाहन करतो. सर, साहित्य संमेलनाचा पत्ता जर प्रेक्षकांना सांगितला आणखी उत्तम. अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती. अच्छा. हे साहित्य संमेलन जे आहे विचारवेध साहित्य संमेलन हे अमरावतीच्या गाडगेनगर भागामध्ये जो शेगाव नाका चौक आहे त्यामध्ये अभियंता भवन आहे. त्या अभियंता भवनामध्ये हे संमेलन 20 आणि 21 2 दिवस आहे. सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात होणार आहे, नंतर 11 वाजता उद्घाटन आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत दोन्ही दिवस कथाकथन, कवी संमेलन, परिसंवाद, उद्घाटन, समारोप याचबरोबर अनेक मान्यवरांचे जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांचे सत्कारही या संमेलनामध्ये ठेवलेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर शोभा रोकडे ह्या संमेलनाच्या मुख्य संयोजिका आहेत आणि परिवर्तन प्रबोधिनीतर्फे हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व लोकांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या साहित्य संमेलनामध्ये उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. धन्यवाद. आज आपल्यासोबत काटोळे सर आणि चावरे सर हे सहभागी होते, त्याबद्दल दोघांचे पण तसेच राजन देशमुख, घरड सर या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की सर्व परिसरातील गणमान्य नागरिकांना आणि नवोदित कवींना, लेखकांना, पत्रकारांना की त्यांनी एकदा या साहित्य संमेलनाला नक्कीच भेट द्यावी हीच विनंती. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.